चेंबूरमधल्या वृक्ष दुर्घटनेवर तयार करण्यात आलेल्या चौकशी अहवालावरून मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यातील वाद पुन्हा एकदा चिघळलाय। चौकशी अहवाल सत्ताधाऱ्यांनी फेटाळल्यानंतर आता तो नियमानुसार संबंधित समित्या आणि लोकप्रतिनिधींसमोर सादर करण्याऐवजी थेट माध्यमांमध्ये कसा पोहोचला यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय। मुंबईच्या चेंबूरमध्ये एका स्कूल बसवर झाड कोसळून झालेल्या विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाचे गंभीर पडसाद काल मुंबई महापालिकेच्या मासिक सभेत उमटले। या दुर्घटना प्रकरणामध्ये चौकशी समितीने महापालिका अधिकारी आणि महापालिकेच्या उद्यान विभागाला क्लीन चिट दिली आहे। त्यामुळे या चौकशी अहवालावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे मासिक सभेच्या कामकाजात चेंबूरच्या दुर्घटना अहवालावर हरकतीचा मुद्दा मांडावा अशी विरोधकांनी मागणी केली होती, पण महापौर ऋतू तावडे यांनी आधी नियमित कामकाज चालवण्याचा निर्णय घेतलाय। धारावी बेस्ट डेपो आणि आरेतील विकास कामांचा प्रस्ताव तातडीच्या कामकाजात घेण्यात आला होता, पण हे प्रस्ताव पारित करून घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडे 2/3 इतकं बहुमत नव्हतं। परिणामी बहुमत चाचणी घेत असतानाच महापौरांनी अचानक निर्णय रद्द करून पुन्हा विशेष सभा घेण्याची घोषणा केली। त्यामुळे सत्ताधाऱ्यांना कोणत्याही दुर्घटनेपेक्षा पैसे कमावणं महत्त्वाचं वाटतं असा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केलाय। त्यानंतरही विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महापालिका मुख्यालयामध्ये आंदोलन केलं। स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना त्यांच्या दालनाबाहेर विरोधकांनी घेराव घातला। महापौरांचं पण मला काय कळत नाही, या दुर्योधनचं ऐकतात की अजून कुठला संजय विंजय माहिती नाही। त्यामुळे मला वाटतं संवेदनशील जी होती विषयाची त्याची धारच बोथट करून टाकली आणि प्रशासनावर काही चाबूक दिसला नाही। तिथे अर्जंट बिझनेस दिसला। तिथे स्थायी समितीमध्ये जे कॉन्ट्रॅक्टरांचे जे नियम पास झाले, जे स्थायी समितीमध्ये काही सदस्य बसून पास करतात ते सगळ्या सदस्यांना माहिती नसतं आणि त्याच्यासाठी पण आवाज उठवला तर तोही आम्हाला उठवू दिला नाही। तुम्ही आग्रकम मागितला आहे, त्या आग्रकमाच्या नंतर तुम्ही रोलिंग देवना बिना तुम्ही पुढचा मुद्दा घेऊ शकत नाही। त्यामुळे आम्ही विचारलो त्यांना की MS तुम्ही आन्सर करा, जवाब द्या की खरोखर महापौर खरा आहे, बरोबर आहे की आम्ही बरोबर आहे। त्या याने MSने आमच्यावर बघितलं पण नाही आणि ते गप्प झाले आणि विषय ते पुढे झाला। म्हणजे आज विरोधकांनी सत्ता पक्षाच्या अर्जंट बिझनेसच्या विषयावर त्यांना पराजित केलेला आहे। चेंबूरमधल्या वृक्ष दुर्घटना प्रकरणामध्ये सादर करण्यात आलेल्या वादग्रस्त चौकशी अहवालावरून मुंबई महापालिका सभागृहात मोठा गदारोळ झालाय। या अहवालावर तीव्र आक्षेप घेऊन सभागृह नेते गणेश खंडकर यांनी सभागृहातच चौकशी अहवाल फाडून निषेध व्यक्त केला। खंडकर यांनी या अहवालावर गंभीर प्रश्न उपस्थित केले। हा चौकशी अहवाल एकतर्फी असून दोषींना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। या प्रकरणाची निष्पक्षपणे आणि त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। चेंबूरमधल्या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका त्यांनी सभागृहात मांडली आहे। हा अहवाल देऊन मुंबईकरांच्या तोंडाला पानं पुसण्याचा जो प्रकार झालाय त्याचा निषेध करतो आणि महापौर महोदया, हा अहवाल अशा पद्धतीने येणार असेल तर हा अहवाल आम्ही फाडून प्रशासनाच्या तोंडावर फेकतो, एवढंच बोलतो। खूप खूप धन्यवाद। दरम्यान माझ्याकडे अधिकृत अहवाल अद्याप आला नाही अशी प्रतिक्रिया महापौर ऋतू तावडे यांनी दिली आहे। माझ्याकडे तर अहवाल आलाच नाही। मी व्हॉट्सअपवरती आलेल्या अहवालावरती मीडियाला त्या ठिकाणी मी माझी जी काय मला द्यायचं होतं ते मी बोलले, पण अशा पद्धतीचं जो अहवाल, जो वारंवार पत्रव्यवहार करून वारंवार सूचना देऊन सुद्धा असा अहवाल तुम्ही केला, अख्ख्या मुंबईकरांनी तुमचा विरोध केलेला आहे। सभागृह नेते गणेश खंडकर यांनी ABP माझाशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। तुम्ही तो अहवाल बघितला असेल, एकंदरीत सगळ्यांचीच त्या अहवालावरून नाराजी आहे। आज स्वतः त्याच्या आई वडिलांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे। ही घटना अत्यंत दुर्दैवी होती, शब्दात व्यक्त करणं कठीण आहे। पण जो अहवाल मी बघितला आहे आणि वाचला आहे, अत्यंत दुर्दैवी प्रकारानंतर जे काही गांभीर्यानं विषय करायचे असतात किंवा त्या घटनेला नेमकं कोण जबाबदार आहे, जी अपेक्षा होती त्या सर्व अपेक्षांना हरताळ फासणारा अहवाल आहे आणि आम्हाला हा अहवाल अमान्य आहे।
सर, तुम्ही त्रयस्थ संस्थेकडून याची चौकशी करायची मागणी केली होती आणि स्वतः आपण स्टँडिंग समितीमध्ये 2 पत्रव्यवहार हे समोर आणले होते. त्यामध्ये अधिकाऱ्यांमध्ये कशा प्रकारे त्यांनी ते पत्रव्यवहारच पाहिले नाही असं थेट तिकडून दिसून येत होतं, पण तरी देखील अधिकाऱ्यांवर कारवाई न करता कंत्राटदारावर करण्यात आली आहे कारवाई. बघा, मुंबई महापालिकेमध्ये एक सिस्टम गेली अनेक वर्ष चालू आहे की आपण एखादी तक्रार दिल्यानंतर मग त्या अधिकाऱ्यांना सांगायचे तक्रार तर मिळाली पण हे माझं काम नाही, एक काम करा तुम्ही या डिपार्टमेंटकडे जा. हे सामान्य नागरिकांना तर याचा अनुभव होताच. आत्ता डिपार्टमेंटमध्येही ही गोष्ट सुरू आहे. यासारखं दुसरं दुर्दैव असू शकत नाही. या अहवालासंदर्भात तुम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे धाव घेणार आहात, मुख्यमंत्र्यांना हा सगळा विषय समजून सांगणार आहे? नक्की. जे चुकीचं होतं आहे ते आमच्या नेत्यांपर्यंत पोचवणं, ज्यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व मुंबईचा कारभार आम्ही करण्याचा प्रयत्न करू आहे, त्यांचं जे विजन आहे या मुंबई शहराच्या विकासाचं, नक्कीच आम्ही महापौर असेल, मी असेल, स्थायी समितीचे अध्यक्ष असतील, उपमहापौर असतील, जे जे आमचे जबाबदार, आम्ही सर्वच हा विषय त्यांच्यापर्यंत घेऊन जाऊ. सर्वांनाच हा अहवाल अमान्य आहे आणि आम्ही या संदर्भात मुख्यमंत्री यांच्या देखील कडे जाऊ आणि लवकरात लवकर हा विषय कसा मार्गी लागेल आणि त्या 11 वर्षाच्या विहान श्रीवास्तवला कशा प्रकारे न्याय मिळेल याचा देखील आम्ही पाठपुरावा करू. कॅमेरामन सचिन शिंदेसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई. दरम्यान या अहवालाबाबत उद्यान समिती अध्यक्ष हेतल गाला यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय. आपण पाहूयात. आपल्यासोबत उद्यान विभागाचे अध्यक्ष हेतल गाला आहेत. मॅडम, काय सांगाल, एकंदरीत तुमच्याकडे अहवाल न येता हा डायरेक्ट माध्यमांमध्ये आला, त्यामुळे आज तुम्ही नाराजी देखील व्यक्त केली आहे? बघा, असं आहे की नाराजगी हे नाही आहे की अहवाल माझ्याकडे आलेला नाही आहे. हे पण वस्तुस्थिती आहे की माझ्याकडे किंवा स्टँडिंग कमिटी किंवा महापौर महोदय कुठेही अहवाल सादर केला गेलेला नाही आहे. कुठल्या माध्यमातून कसं काही ते सादर केला तेही मला माहिती नाही. पण त्याच्यामध्ये जे पनिशमेंट म्हणून जे अहवाल सादर केलेला आहे ते आम्ही सर्व नगरसेवकांना अमान्य आहे. पण आता तुम्ही यापुढे प्रशासनाला काय निर्देश देणार आहात तुमच्या डिपार्टमेंटकडून की त्रयस्थ व्यक्तींकडून हा पुन्हा एकदा अहवाल सादर करावा बनवून? बघा, असं आहे की हाऊस होता त्याच्यामध्ये महापालिकामध्ये महापौर महोदयांनी क्लिअरली सांगितलं आहे की हे अहवाल आम्हाला कोणालाही हे मान्य नाही आहे. तर ह्याच्यावरती दुसरा अहवाल प्रॉपर चौकशी करून आणि त्याच्यामध्ये नवीन समिती नेमून नंतर हे सादर करा. हे अहवाल अजिबात मान्य केला जाणार नाही. धन्यवाद मॅडम. या होत्या आपल्यासोबत उद्यान विभागाचे अध्यक्ष, ज्यांनी सांगितलं आहे की हा जो अहवाल आहे तो आम्हाला मान्य नाही आणि यामध्ये लवकरात लवकर प्रशासनाने आता त्रयस्थ संस्थेला देऊन हा अहवाल बनवावा. कॅमेरामन मनोज जयस्वालसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई. महाराष्ट्राच्या राजकारणातला सुसंस्कृतपणा गेला कुठे असा प्रश्न गेल्या 7 वर्षांमधल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय निरीक्षक विचारतायत. त्यांच्या मनातला हाच प्रश्न कधी दूर होणार का अशी चिंता वाटत असतानाच मुंबई महापालिकेमध्ये माणुसकी आणि संवेदनशीलतेचं दर्शन घडलंय. चेंबूरमधल्या वृक्ष दुर्घटनेच्या चौकशी अहवालावरून मुंबई महापालिकेच्या सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये घोषणाबाजी आणि शाब्दिक चकमक सुरू असताना त्यांच्यामधल्या माणुसकी आणि संवेदनशीलतेचं दर्शन घडलंय. या आंदोलनादरम्यान विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांना अचानक चक्कर आली, त्यामुळे काही काळ सभागृहावर चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. ही बाब लक्षात घेताच महापौर रितू तावडे आणि सभागृह नेते गणेश खणकर यांच्यासह सत्ताधारी नगरसेवकही त्यांच्या मदतीला धावले. त्यांनी किशोरीताईंना शांतपणे बसण्याची विनंती केली आणि त्यांची प्रकृती स्थिर होईपर्यंत काळजी घेतली. डॉक्टर को फोन करो. अरे 2 मिनिट बसा, चेक करा वाटलं. चेक करा.
नाशिकच्या इगतपुरी भावली प्रकरणामध्ये आणखी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना आज न्यायालयात हजर केलं जाईल. राहुल भागडे, कैलास भागडे आणि आकाश भोईर अशा आरोपींची नावं आहेत. भावली धबधबा परिसरात टोळक्यानं महिलेची छेड काढली होती. पीडितेच्या कुटुंबियांनी हटकलं असता टोळक्यानं त्यांना धक्काबुक्की केली. नंतर पर्यटकाच्या वाहनांचा 12 किलोमीटर पाठलाग करून टोळक्यानं त्यांच्या वाहनावर लाकडी दांडके, बेसबॉल स्टिक आणि दगडांनी हल्ला चढवला होता. टोळक्याचा पाठलाग आणि वाहनावरील हल्ल्याच्या थरारक चित्रफिती समाज माध्यमातून पसरल्यात. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण पोलिसांनी तातडीनं चक्र फिरवत मुख्य 3 आरोपींना अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणामध्ये एकूण 12 आरोपींना अटक झाली आहे. शहापूर, आटगाव, त्याचबरोबर लाहे अशा प्रकारच्या भागामध्ये हे भाग कंटिन्यू फिरताना आढळून येत होते आणि त्यातून आपण ह्या तिघांना जे आहे ते तिघांना या ठिकाणी अटक केलेली आहे. 3 आरोपी जे आहेत ज्यांचा मुख्य रोल आहे की जे आपल्याला त्या ठिकाणी स्टिकनी काच फोडताना, त्याचबरोबर दगड फेकून काच फोडताना आणि वाहनाची काच फोडताना आणि त्याचबरोबर जे इतर काही लोकांना त्यांनी कॉल जो केला होता आणि त्याच्यामध्ये जे बाकी आरोपी होते अशा सगळ्या आरोपींच्या संदर्भामध्ये आणि या 3 आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि त्यांना जे आहे ते योग्य कायदेशीर प्रक्रियेने त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस करण्यात येईल. जळगाव न्यायाधीश असल्याचं भासवत आणि मंत्रालयात नोकरी देण्याचा आमिष देत संदेश शिरसाट यानं अनेक तरुणांची 1 कोटी रुपयांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचं उघड झालं असून या घटनेसंदर्भात संदेश शिरसाट या नावाच्या बनावट न्यायाधीशसह अन्य 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या आठवड्यामध्ये जळगाव शहरातल्या MIDC पोलीस ठाण्यामध्ये नोकरी देण्याचा आमिष देत काही जणांनी आपली 55 लाखात फसवणूक केल्याची तक्रार दिलेली होती. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी अगोदरच 4 जणांना अटक केली आहे. संदेश दशरथ शिरसाट याला आपण अटक केलेली आहे. हा बनावट जज म्हणून हा इसम मुंबईमध्ये वावरत होता. याच्या कारला देखील अंबर लॅम्प होता. आपण ती कार देखील जप्त केलेली आहे. याच्यामध्ये मोडस अशी आहे की आपण शासनाची आपण नोकरी लावून देतो असं म्हणून त्याने काही इस्मांना फसवले होते. याच्यामध्ये तपासामध्ये देखील 5 लोक आपल्याकडे अजून पुढे आलेले आहेत की त्यांना देखील फसवणूक केली गेली आहे. याच्यामध्ये आपण संबंधित सर्व बनावट आदेश, ओळखपत्र, शिक्के हे देखील आपण जप्त केलेले आहेत. याच्यामध्ये त्याचा आपल्याला 21 तारखेपर्यंत आता PC मिळालेला आहे आणि हे सर्व शिक्के वगैरे तो मुंबईला एका ठिकाणातून तयार करत होता. आपण आता पुढील तपास करत आहोत. मुंबईमध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. मरीन लाईन्स परिसरातल्या प्रसिद्ध पारशी डेअरी फार्मचा परवाना निलंबित करण्यात आलाय. स्वच्छतेसंदर्भातल्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. 1916 मध्ये स्थापन झालेली पारशी डेअरी फार्मनं मुंबईतल्या ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित खाद्य आस्थापनांपैकी एक मानलं जातं. मात्र तपासणीत आढळलेल्या कथित स्वच्छतेच्या त्रुटींमुळे अन्न आणि औषध प्रशासनानं ही कारवाई केली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या म्हणजेच इस्रोच्या 100हून अधिक शास्त्रज्ञांनी गेल्या काही महिन्यामध्ये तडकाफडकी राजीनामे दिलेत आणि त्यामुळे गगनयान सारख्या महत्त्वाकांक्षी मोहिमेला मोठा धक्का बसलाय. हा ब्रेन ड्रेन रोखण्यासाठी केंद्र सरकारची पळापळ सुरू झाली असून नोकरी सोडण्याच्या आणि स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या नियमांमध्ये तातडीनं बदल करण्यात आलेत. मंगळुरूमधल्या UR राव सॅटेलाइट सेंटरमधल्या 80 शास्त्रज्ञांनी राजीनामे दिलेत, तर तिरुअनंतपुरममधल्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमधल्या 20 शास्त्रज्ञांनी नोकरी सोडली आहे. राजीनामे रोखण्यासाठी सरकारनं एक आदेश काढलाय. त्यामध्ये गगनयान आणि महत्त्वाच्या अंतराळ मोहिमांशी संबंधित ग्रुप A मधील शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांचे राजीनामे किंवा VRS मंजुरीचे अधिकार इस्रो सेंटरच्या संचालकांना असणार नाहीत. राजीनाम्याचा अर्ज थेट केंद्र सरकारच्या अंतराळ विभागाकडे जाईल, तर मंजूर करण्याचा अंतिम अधिकार केंद्राला असेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.